शेतकऱ्याचा आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. माझी या ठिकाणी प्रशासनाला एक विनंती आहे, सन्माननीय एसडीएम साहेबांना एक विनंती आहे, सन्माननीय तहसीलदार साहेबांना एक विनंती आहे. प्रत्येक डिपार्टमेंटच्या आता पोलीस खात्याची एक हेल्पलाईन आहे, त्याच्यावर फोन केला की त्या ठिकाणी पोलीस अधिकारी पोहोचतात. आरोग्य खात्याची एक हेल्पलाईन आहे, तशी आपल्या महसूल विभागाची सुद्धा एक हेल्पलाईन असली पाहिजे की जे हेल्पलाईन शेतकऱ्यांना लावल्याबरोबर त्या ठिकाणी आपल्या महसूल विभागाचे कर्मचारी पोहोचले पाहिजेत आणि आमच्या शेतकऱ्याच्या समस्यावर त्या ठिकाणी औषधोपचार झाला पाहिजे. अशा पद्धतीची मी या ठिकाणी यानंतर आम्ही सर्व शेतकरी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना सुद्धा निवेदन देणार आहोत, कारण जिल्हाधिकारी साहेब सर्व अधिकाऱ्यांचे जिल्ह्यात साहेब आहेत, तसे तहसीलदार साहेब एसडीएम साहेब सुद्धा या तालुक्याच्या सर्व अधिकाऱ्याचे अधिकारी आहेत. असं म्हटलं तर मला असं वाटते चुकीचं होणार नाही. म्हणून माझी या ठिकाणी करबद्ध प्रार्थना आहे. काल या मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार नितीन भाऊ ज्यावेळेस सोनाळ्याला गेले असता आमचे सरपंच आमचे अमजरे भाऊ त्याचे काका अमजरे भाऊ यानं हा प्रश्न मांडला आणि लगेच आमदार साहेबांनी मला सांगितलं की बबलू भाऊ तुम्ही या सर्व शेतकऱ्यांना घेऊन यांना न्याय मिळाला पाहिजे असे प्रयत्न करा. त्या माध्यमातून आज सोनाळ्याचे आमचे गायगावचे हे सर्व मंडळी या ठिकाणी आले आणि आम्ही सर्व अधिकारी सन्माननीय अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांनी आमचे कामंसुद्धा मार्गस्थ केले. त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि फक्त प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की महसूल विभागात कमीत कमी पेरण्यापासून तर 3 महिन्यापर्यंत तरी आपली महसूल विभागाची एक हेल्पलाईन असली पाहिजे की ज्याच्यावर कास्तकारांनी फोन केला की त्या ठिकाणी आपले महसुलाचे अधिकारी म्हणजे गाव लेवलचे महसूलचे पहिले अधिकारी तलाठी आणि दुसरे अधिकारी मंडळ अधिकारी आणि तिसरे नायब तहसीलदार असे यातलं कोणीही त्या ठिकाणी पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेऊन ज्या रितसर खऱ्या असतील त्या सोडवल्या पाहिजेत अशी या ठिकाणी माझी प्रशासनाला विनंती आहे. या मतदारसंघाचे आमदार सुद्धा सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहतील असं मी या ठिकाणी प्रामाणिकतेचा शब्द देतो. आज आमचे सर्व प्रश्न त्यांनी मार्गी लावले त्याबद्दल सर्व महसूलच्या अधिकाऱ्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.